नमस्कार, मी पल्लवी। आज मी तुम्हाला तीळ व खोबऱ्याची झटपट व खमंग पौष्टिक अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। मी इथे हे सुकं खोबरं स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे। तुम्ही खिसून घेतलं तरीही चालेल। सुरुवातीला कढाईमध्ये खोबरं अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं। खूप जास्त करपेपर्यंत भाजायचं नाही, हलकासा रंग आला की लगेचच काढून घ्यायचं। आता त्याच कढाईमध्ये मी इथे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा धने व 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे अगदी लो गॅसवर भाजून घ्यायचं। खूप जास्त करपेपर्यंत मोठ्या गॅसवर भाजायचं नाही। गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हलवत त्याला अगदी तडतडेपर्यंतच भाजून घ्यायचं। कारण तीळ खूप नाजूक असतात, ते लगेचच करपले जातात, म्हणून सतत फिरवत त्याला अगदी लो गॅसवर भाजून घ्यायचं। तडतडायला लागले की गॅस बंद करायचा व साईडला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। गॅस बंद केल्यानंतर जर तीळ असेच कढाईमध्येच ठेवले तर ते करपू शकतात, म्हणून एखाद्या प्लेटमध्ये लगेचच साईडला काढून घ्यायचे। ही चटणी अगदी पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठीही तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। आता हे भाजून घेतलेले तीळ आणि खोबरं थंड करून घ्यायचं। इथे पाहू शकता, या पद्धतीने मी तीळ भाजून घेतलेले आहेत। हातावर प्रेस केल्यानंतर लगेचच ते बारीक होत आहेत। या पद्धतीचे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आता हे थंड झाल्यानंतर हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। जर तुम्ही खोबऱ्याचे काप न करता खिसून वापरला तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्येही वाटून घेऊ शकता, पण ही मिक्सरमध्ये जरा फास्ट होते, म्हणून मी मिक्सरमध्ये बनवत आहे। तीळ व खोबऱ्याबरोबरच यामध्ये आपल्याला 1 गड्डी लसूण घालायचा आहे। त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मी इथे लाल तिखट घेतलेला आहे। जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही मिरच्याही थोड्याशा गरम करून यामध्ये वापरू शकता। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व जिन्नस मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं। मिक्सरमध्ये वाटते वेळी कंटिन्यू मिक्सर फिरवायचा नाही, बंद चालू करत ही चटणी बनवून घ्यायची। ते पाहू शकता, अगदी मोकळी अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे। अजिबात तेल सुटलेलं नाही, कारण दोन्ही जिन्नस आपण छान व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत व मिक्सरमध्ये वाटते वेळीही मिक्सर बंद चालू करत आपण हे वाटून घेतलेलं आहे। इथे आपली तीळ खोबऱ्याची अगदी खमंग, रुचकर व पौष्टिक अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। ही चटणी खायला खूप छान अप्रतिम लागते। नक्की एकदा तरी बनवून पहा। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त व जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।